नमस्कार मित्रांनो, आज आपण घाट घातलाय उन्हाळ्याचं वाळवण बनवण्याचा, म्हणजेच पापड्या बनवण्याचा। आज आपण बनवल्या आहेत उपवासाच्या पापड्या आणि चकल्या। त्यासाठी अगोदर खूप सारे बटाटे या कुकरमध्ये ठेवून आपण त्यांची शिट्टी काढली आणि शिट्टी वाजवता वाजवता थोडी भूक लागली म्हणून त्यासोबत आपण सकाळी नाश्त्यासाठी केल्या आहेत इडल्या। आता मी तुम्हाला दाखवते इडल्या कशा झाल्या आहेत। बटाटे अगदी छान शिजून झालेत, हे बघा मस्त वाफा निघतायत। आता आपण ह्या बटाट्याच्या साली काढून घेऊ, थोडं थंड होऊ देऊ आणि मग साली काढून घेऊ। बटाटे गरम असतानाच त्याच्या साली काढून घ्या, थोडे चटके बसतील हाताला पण साली लवकर निघतील। तसंही कोणीतरी म्हटलंच आहे ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झाल्यानंतर आपण ते बटाटे बारीक करून घेतले, म्हणजे आपण किसून घेतले। या पापड्यांसाठी साबुदाणा आपण आदल्या रात्रीच भिजू घातलेला आहे। तो भिजवलेला साबुदाणा दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये चांगला वाटून घ्यायचा आणि किसलेल्या बटाट्यांसोबत एकत्र एकजीव करून घ्यायचा। आम्ही ते बॅटर दोन भागात विभागलं, कारण आम्हाला दोन प्रकारच्या पापड्या करायच्या होत्या, लाल तिखटाच्या आणि हिरव्या मिरचीच्या। एकीकडे साबुदाणा आणि बटाट्याच्या किसात हिरवी मिरची घालून मीठ टाकून आम्ही ते सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं, तर दुसरीकडे लाल तिखटाचं मिश्रण एकजीव करून घेतलं। ते पीठ या कन्सिस्टन्सी पर्यंत यूज तर आपल्याला मळायचंय आणि मग याच्या पापड्या व्यवस्थित निघतील। एका प्लास्टिकवर आम्ही तेल लावून घेतलं आणि हिरव्या मिरचीच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आम्ही त्याचे पापड काढले। आणि आमच्या या कामात आमच्या शेंडे फळांनी लुडबुड केली नाही असं झालंच नाही। नेहमीप्रमाणे ते आमच्या कामात येऊन बसले, थोडं डिस्टर्ब केलं, थोडं काम केलं, थोडा वैताग दिला आणि मगच त्यांचं मन भरलं। इकडे बघ सगळी। लाल तिखटाच्या मिश्रणाचे आम्ही चकल्या काढून घेतल्या। पापड करताना बघण्याची बिट्टूची पहिलीच वेळ होती, म्हणून तो प्रत्येक गोष्ट अगदी बारीक बघत होता। नवीन नवीन वाटत होतं, त्यामुळे तो आमच्या जवळून हल्लाच नाही। हे बघ किती भारी आली, बघ शिकू, हे बघ, हे बघ किती भारी आली। ओके नाही बघ, छान आली ना ही आली। ड्रेस नाही घ्यायचा विषय काही, पण हे नको। एवढ्या अथक परिश्रमानंतर
फायनली दोन्ही प्रकारच्या बॅटरच्या पापड आणि चकल्या तयार करून झाल्या.